बोला सर. सर्वांना जय जाऊ. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या नंतर काल समाज माध्यमावर त्यांच्या हत्येसंदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल झाल्यानंतर राज्यातील सर्व समाज एक माणूस म्हणून सर्वजण स्तब्ध झालेले आहेत. अगदी माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना याने पूर्ण समाज मन हेलावून गेलेला आहे. शिवशाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचार सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये इतक्या क्रूरपणे हत्या हे कोणत्याही सामान्य माणसाला सहन होण्यापलीकडली आहे. तर या हत्येसंदर्भात ज्या लोकांनी ही निर्गुण हत्या केली, तसेच ज्या लोकांनी ह्या लोकांना बळ दिलं, हे वाल्मिक कराड किंवा त्यांच्या टोळीला ज्या लोकांनी मोठं केलं, त्या लोकांच्या विरोधात एक माणूस म्हणून अहमदपूर तालुक्याच्या वतीने उद्या दिनांक 5 मार्च 2025 वार बुधवार सकल मानवजात अहमदपूर तालुका यांच्या वतीने निषेध मोर्चा तसेच जोडो मारो आंदोलन आयोजित केलेलं आहे. सकाळी ठीक 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या आंदोलनास सुरुवात होणार आहे. फक्त सकल मराठा समाजच नाही तर तालुक्यातील सर्व माणसांना, ज्यांना जे स्वतःला माणूस समजतात, सर्व समाजातील संवेदनशील लोकांना, माणसांना कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त लोकांनी ह्या मोर्चात सहभागी व्हायचे आणि माणुसकी आपल्याला कुण्याही परिस्थितीत जीवन ठेवायचे. हा खून फक्त संतोष देशमुखचा नाही, तर हा खून आहे आपल्या शासन व्यवस्थेचा, गृह मंत्रालयाचा, माणुसकीचा आणि एकूणच लोकशाहीचा, की येणाऱ्या काळामध्ये दुसरा कोणी संतोष देशमुख होणार नाही. ह्या टोळ्यांवर, ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसावा आणि माणसं अजूनही जिवंत आहेत हे दाखवण्यासाठी आम्ही सर्वांना कळकळीची विनंती करतो की उद्या जास्तीत जास्त लोकांनी ह्या मोर्चामध्ये सहभाग व्हायचे, आपल्या आतील असलेला माणूस आणि माणुसकी आपल्याला दाखवायची. धन्यवाद. सर्वांना जय जाऊ. आत्ताच कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे उद्या निषेध मोर्चा हा आपल्याला अहमदपूरमध्ये काढावायचा आहे. यामध्ये प्रमुख मागण्या असतील की जे आरोपी सापडलेले आहेत, या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, यांची प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यावेत. जे आरोपी आहेत त्याचबरोबर आरोपींना मदत करणारे जे वरदहस्त यांच्या पाठीमागं आहेत, मग ते राजकीय नेते असतील किंवा त्यांचे चेले चपाटी असतील, या सगळ्यांना सहआरोपी करणे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन 1 वर्षाच्या आत यांना फाशीची शिक्षा देणे ही मागणी असेल. त्याचबरोबर अनेक जे वेगळे यांनी गुन्हे केलेले आहेत, ते गुन्हेसुद्धा यांना त्याची पुनर्चौकशी व्हावी, हे सुद्धा मागणी आमची उद्या असणार आहे. आणि मग जेवढ्या क्रूरपणानं संतोष देशमुख यांची हत्येचे जे काल व्हिडिओ आणि फोटोज आले की जनावरापेक्षाही जास्त बेकार हाल त्यांचे करून त्यांना मारण्यात आलेला आहे. या सगळ्यांच्या निषेधार्थ, या सरकारच्या निषेधार्थ, त्या पक्षाच्या निषेधार्थ, गृहमंत्र्याच्या निषेधार्थ, सर्वांच्या निषेधामध्ये उद्या आम्ही ज्या लोकांमध्ये माणुसकी जिवंत आहे, मग तो कोणत्याही जातीचा असेल, या सर्वांनी उद्या या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण ही एकमेव संतोष देशमुखावर झालेला अन्याय नाही, तर असे अनेक संतोष देशमुख यापूर्वी झालेले आहेत. पुन्हा तसा संतोष देशमुखावर कुठल्याही समाजाच्या असा उद्या
अत्याचार होऊ नये याच्यासाठी आपण सर्व अहमदपूर तालुक्यातील सर्व जातीच्या समाज बांधवांना आम्ही विनंती करतो की उद्या आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी 9:30 वाजता या निषेध मोर्चासाठी जमायचे। हा फक्त निषेध मोर्चा असेल, यामध्ये अहमदपूर शहर किंवा अहमदपूर शहरामधली कुठलीही बाजारपेठ बंद राहणार नाही, कुठल्याही प्रकारचा रस्ता रोको होणार नाही, हे आपण सर्व समाज बांधवांना सांगावं। आणि तालुक्यातल्या व्यापारी बांधवांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा बंद उद्या होणार नाही, तुमचे सर्व आस्थापने चालू राहतील, शाळा महाविद्यालय चालू राहतील। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्याच्यामुळं रस्ता रोकोसुद्धा होणार नाही, याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी। म्हणून सर्व समाज बांधवांनी उद्या सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमावे, एवढीच कळकळीची विनंती या न्यूजच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील सर्व समाज बांधवांना करत आहोत। धन्यवाद। सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ नमस्कार। काल स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, 3 महिन्यापूर्वी जी हत्या झाली, त्या हत्येचे व्हिडिओ आणि काही फोटो काल जे समाज माध्यमात सर्वत्र पाहायला मिळत होते, न्यूज चॅनलवर चालत होते। त्यानंतर सर्व समाज बांधवांमध्ये, म्हणजे कुण्या एका जातीच्या नाही तर सर्वच समाज बांधवांमध्ये एक राग निर्माण झाला होता, एक क्रोश निर्माण झाला होता। त्याच अनुषंगाने आज सर्वपक्षीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील, राजकीय पक्षात काम करणारे असतील, अशा बांधवांची आज विराज गार्डन येथे बैठक घेण्यात आली। त्या बैठकीत असे ठरले की उद्या दिनांक 5 तारखेला सर्व अहमदपूरकरांच्या वतीने एक निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे। तसेच या माध्यमातून स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, तसेच महादेव मुंडे यांनाही न्याय मिळावा, यासाठीही मागणी आम्ही लावून धरणार आहोत। परभणीचे संतोष यांच्याही ओमनाथ सूर्यवंशी यांचंही प्रकरण लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावं, यासाठी उद्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांनाही निवेदन देणार आहोत। बोला, अपील करा। सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ। काल संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली गेल्याने त्याबाबत जे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले ते माणुसकीला काळीमा फासणारे आहेत। हे असे संतोष देशमुख सारखे कित्येक प्रकरणं त्या बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणि महाराष्ट्रातही झालेले आहेत। तरी त्या बाबतीमध्ये शासनानं जागरूकता घेऊन हे प्रकरण आहे ते फास्ट कोर्टामध्ये घ्यावं आणि लवकरात लवकर या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। पण यांना कोणी पाठीशी घालतंय किंवा यांना कोणी खतपाणी घालतंय, या सर्वांनाही सह आरोपी करून सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी तमाम अहमदपूरवासी यांच्या वतीनं, सर्व समाज बांधवाच्या वतीनं उद्या निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे। तर सर्व समाज बांधवांना, सर्व जातींच्या आपण सर्वांनी उद्या 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमावं आणि या मोर्चामध्ये आपली नोंद दाखवावी, एवढ्या आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। अहमदपूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना, बहुजन समाजातील, 18 पगड जातीतील सर्व समाज बांधवांना एक कळकळीची विनंती आहे। मसाजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचा जे क्रूरपणे हत्या करण्यात आली, या सर्व टोळीला त्यांच्या आकाच्या आका, जे कोणी त्याचा आका असेल, यांचा सर्वांना फास्ट ट्रॅकवर घ्यावं। उद्या हे जेणेकरून संतोष देशमुखचीच हत्या नाही तर एक लोकशाहीचीच हत्या झालेली आहे, हे सर्वसामान्याची हत्या आहे। याच उद्या जेणेकरून सर्वांची कुणाची हत्या होऊ नये यासाठी आपण एक अहमदपूर तालुकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक उद्या ठीक 10 वाजता 9:30 वाजता आपण निषेध मोर्चा व जोडेमारो आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे।
तर अहमदपूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो, आपण कुणी घरात न बसता, लोकशाहीवर एक चढलेला किडा आहे, या किड्याला कुठेतरी टेचायचं झालं तर आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे। यासाठी आपण तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त ठीक 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे यायचं आहे व संतोष अण्णा देशमुख यांना आपण न्याय मिळवून द्यायचा आहे। तसेच स्वर्गवासी परभणीचे आपले सोमनाथजी सूर्यवंशी यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। त्यासाठी सर्व 18 पगड जातीतील समाज बांधवांना माझी परत कळकळीची विनंती आहे, मी येणार आहे, तुम्ही पण या। जय जिजाऊ, जय भीम।